पाठीमागे लागलं पाहिजे. काय ते राज्यात नंबर 1 चे नेते आहेत. एवढी लीड द्या लातूरमधून की भैया युवकांमध्ये नंबर 1 नेते राहतील महाराष्ट्रातील. म्हणून एका 13 तारखेला जसे हे तर घोषणा देत आहेत की 13 तारखेला बटन दाबून सांगा अमित भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अमित भैया तुम आगे चलो हम तुम्हारे साथ हैं. मैं आगे बोलूं. तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही. परत एकदा आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला नम्र विनंती करा. सर्व महिला आहेत आपण प्लीज आपला आशीर्वाद ध्येयांच्या पाठीमागे द्या. जसं साहेबांच्या पाठीमागे आपण सतत उभे राहिले. आज वेळ आहे की आपण युवकांच्या पाठीमागे उभे राहणार. आपले मत हे भैयांना द्या, पंजाबवरती द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर काँग्रेस पक्षाला शक्ती देण्यासाठी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपाई काँग्रेसच्या वतीनं त्यांना अभिप्रताची उमेदवारी देण्यात आलेली आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय शिवराज पाटील आणि विलासरावजी देशमुख यांच्या विकासाचा रथ पुढे घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी उभा टाकलेले अधिकृत उमेदवार अमित भैया. विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आझाद चौक येथील आजच्या या प्रचंड अशा प्रचार सभेचे सन्माननीय अध्यक्ष आमचे ज्येष्ठ आदरणीय सिद्धरामप्पा पोपलेजी, या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके रितेश तमराप्पाजी, रघुप्पा विटकेरीजी, ठाकूर सारे व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्मदार बंधू भगिनी आणि मित्रांनो, या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. प्रचाराच्या तोफा आज 5 वाजता थंडवणार आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही साऱ्यांनी या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचा काना कोपरा पिंजून काढला आणि जसा प्रतिसाद या सभेमध्ये काँग्रेस